आजची संध्याकाळची सुरुवात झाली छान अशी दिवाबत्ती करून. सगळ्यात पहिले देवापुढे दिवा लावला आणि एका साईडला अगरबत्ती पण लावून घेतली. खरंच जेव्हा अगरबत्तीचा वास घरभर पसरतो ना, तेव्हा खरंच खूप छान वाटतं आणि खूप प्रसन्न पण वाटतं दिवाबत्ती केल्यानंतर संध्याकाळची. तर त्याच्यानंतर सगळ्यात पहिले पडलेला प्रश्न म्हणजे भाजीला काय बनवायचं. तर किचनमध्ये गेले. मग एका साईडला दूध तापवायला ठेवलं. म्हटलं भाजीला काही ना काहीतरी बनावंच लागणार आणि खावं तर लागणारच आहे. मग सगळ्यात पहिले दूध तापवून घेतलं. मग फ्रीज उघडलं. फ्रीजमध्ये बघितलं भाजीला काही आहे का. तर खरं ना, फ्रीजमध्ये काही असो किंवा नसो, पण फ्रीज उघडून बघणं ही खरं कलाच आहे. मग त्याच्यानंतर वांगी सापडली आणि एका साईडला वांगी कट करून घेतली आणि एका साईडला भाजीसाठी मसाला पण तयार केला आणि मस्त छान असा मसाला भाजून घेतला. आणि मी छान अशी रस्सा भाजी करणार होते आणि त्याच्यासोबत बाजरीच्या भाकरी खरंच खूप छान लागतात. आणि ह्या भाजीची रेसिपी मी यूट्यूबवर टाकणार आहे, तर सगळेजण नक्की बघा. एका साईडला भाकरी टाकून घेतल्या आणि एका साईडला भाजी पण रेडी होत होती. स्वयंपाक झाला आणि त्याच्यानंतर झालेला हा पसारा आवरायला खूप कंटाळा येतो. तर म्हटलं जाऊ द्या, सगळ्यात पहिले जेवण करून घेऊया आणि मग नंतर हा पसारा आवरून घेऊया. भाजी खूप छान झालेली होती आणि त्याच्यासोबत बाजरीची भाकर आणि कांदा म्हटल्यावर वाव, खरंच खूप छान लागतं. आणि नंतर म्हटलं जाऊ द्या, आता हे सगळं आवरून घेऊया आणि किचन क्लीन केलं. असा होता आजचा दिवस. बाय.